तुम्हाला माहिती आहे का? 95% लोक शेअर मार्केटमध्ये लॉस करतात आणि फक्त 5% लोक शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करतात. तर हे 5% लोक शेअर मार्केट कशा पद्धतीने प्रॉफिट करतात आणि काय ॲनालिसिस करतात, तर याची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. मग हे सर्वजण जास्त नफा कमवण्यासाठी स्वस्तातले शेअर्स विकत घेतात, पाहतात, त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. त्यांना फक्त एकच माहिती असतं की शेअर मार्केटमध्ये कमी पैसा लावून जास्त पैसा बनतो, पण तो कसा बनतो, कशा पद्धतीने बनतो याबद्दल त्यांना माहिती नसती. तोपर्यंत ते एक छोटा लॉस करतात. छोटा लॉस करून परत ते पाहतात की कुणी कशा पद्धतीने काम केलं. मग त्यानंतर ते त्याची शॉर्टमध्ये माहिती घेतात. शॉर्टमध्ये माहिती घेताना त्यांनी काय केलंय आणि कसं केलंय फक्त आणि फक्त तेवढंच पाहतात आणि त्या गोष्टीची कॉपी करायला जातात. त्यामध्ये त्यांचा लॉस अजून वाढतो, कारण त्यांनी जी शिस्त वापरली असती, कारण ती शिस्त यांच्याकडे नसती आणि त्यामध्येही ते अजून थोडा लॉस करून घेतात. शेअर मार्केटमध्ये शिस्त ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीची त्यांच्यामध्ये कमतरता असते. त्यानंतर ते हेही लक्ष देत नाहीत की मला शेअर मार्केटमध्ये किती लॉस झाला पाहिजे, माझे किती पैसे गेले तर मला काहीही फरक पडणार नाही. त्या गोष्टीकडं लक्ष न देता ते ट्रेडिंग करतात. त्याच्यामध्ये त्यांचा अजून लॉस वाढतो. मग त्याच्यानंतर ते फक्त आणि फक्त माझे गमावलेले पैसे मला परत भेटले पाहिजे याच्यासाठी काम करतात. त्यातच त्यांना एक जुनी म्हण आठवते, ट्रेंड इज युअर फ्रेंड. पण खरा ट्रेंड काय आहे याची जाण न करून घेता की मला वाटते, मग मला काय वाटते याच्यावर ते ट्रेड घेतात आणि ती ट्रेड त्यांच्या ट्रेंडच्या अपोजमध्ये असते. मग त्यामध्ये त्यांचं अजून नुकसान वाढत जातं. मग ह्याच गोष्टींचा प्रभाव त्यांच्या ट्रेडिंगवर पडतो आणि काही काळानंतर ते भावनिक होऊन ट्रेड करायला लागतात. ज्या ठिकाणी त्यांच्या विरोधात मार्केट जायला लागते त्या ठिकाणी ते तर्कहीन निर्णय घेतात, विशेषतः ज्यांना अनुभव नसतो. या परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे हे त्यांना कळत नाही. ते घाबरून घाईघाईंनी ट्रेड मधून बाहेर पडतात किंवा चांगला प्रॉफिट भेटेल यासाठी घाईघाईंनी नवीन ट्रेड घेतात. दोन्हीमध्ये त्यांचं नुकसान होतं आणि त्याच नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी ते ट्रेडवर ट्रेड जिकडे मार्केट निघायला सुरुवात होईल तिकडे ट्रेड घेतात आणि यालाच ओव्हर ट्रेडिंग म्हणतात. त्या कारणाने त्यांचं नुकसान जास्त वाढत जातं. या चुका आपण कशा सुधारू शकतो ते यावर आपण आज चर्चा करू. त्यासाठी तुम्हाला एक चांगला ट्रेडिंग प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तो प्लॅन बनवल्यानंतर त्याप्रमाणे मार्केट चालतंय का नाही हे पहा आणि तुम्ही केलेल्या प्लॅनवर तुम्ही स्थिर राहा. आणि हे सगळं करताना तुम्हाला तुमचे इमोशन्स आडवे येणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ट्रेडमध्ये किती लॉस झाला तर चालेल आणि त्याप्रमाणे स्टॉप लॉस ऑर्डर लावून ठेवा. त्यामुळे तुमचा लॉसच लिमिट होणार नाही तर तुमचे इमोशन्स सुद्धा तुमच्या आडवे येणार नाहीत. पुढे ट्रेंड फॉलो करा. मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे तो फॉलो करा आणि तुमचे जे काही व्यवहार असतील त्या दिशेने करा. आणि ट्रेंडच्या उलट्या दिशेने सुद्धा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते, पण त्याच्यासाठी अनुभवाची गरज लागते. नवीन जे शिकतात त्यांनी ट्रेंडच फॉलो करून व्यवहार करावेत. त्यामुळे तुमची जोखीम कमी होऊन तुमची यशाची शक्यता वाढेल. आणि ट्रेड करताना तुमचे इमोशन्स तुमच्या आडवे येणार नाही याची काळजी घ्या, कारण ट्रेडिंगमध्ये भावनिक शिस्त ही खूप महत्त्वाची असते. त्यालाच आपण ट्रेडिंग डिसिप्लिन म्हणतो. आणि ट्रेडिंगचा एक डिसिप्लिन म्हणून जे काही नुकसान किंवा फायदा होईल तो तुम्ही स्वीकारायला शिका. तुमचं नुकसान झालंय म्हणून आपण कव्हर करू
किंवा फायदा झालाय अजून थोडा कमवू, ह्या भावनेवर नियंत्रण मिळवायला शिका. त्यामुळे तुमची ट्रेडिंग डिसिजनची क्षमता जी आहे ती डेव्हलप होऊन तुमची ट्रेडिंगची या गोष्टीमुळे तुमची ट्रेडिंग डिसिजन घेण्याची क्षमता तुम्ही सुधारू शकता. आणि प्रत्येक दिवस हा ट्रेडिंगचा नसतो. तुम्हाला असं वाटतं की रोज ट्रेड केल्याने मी माझा ट्रेडिंगचा लॉस भरून काढू शकतो, पण ते तसं नसते. कदाचित तुमचा लॉस वाढवू शकतो. त्यासाठी धीर धरा आणि चांगल्या ट्रेडची वाट पहा. त्यामुळं तुमचं कॅपिटल सुरक्षित राहील आणि पुढे जाऊन भांडवलात वाढ सुद्धा होईल. यासाठी कोणावरही सुद्धा अवलंबून राहू नका, जेणेकरून कोणीतरी येईल मला सांगल आज मार्केटचा ट्रेड काय आहे, मी कोणत्या दिशेला ट्रेड केलं पाहिजे किंवा कशात ट्रेड केलं पाहिजे, हे अवलंबून राहणं सोडा आणि स्वतःचे निर्णय स्वतः निरखून घ्या. त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये थोडा वेळ द्यावा लागेल आणि ॲनालिसिस आणि रिसर्च करावं लागेल. ज्या काही स्टॉक्समध्ये काम करायचं आहे ते पहिले समजून घ्या आणि त्या स्टॉकबद्दल न्यूज किंवा काही गोष्टी असतील त्याची स्वतःला रिसर्च करून माहिती द्या. हे तुमचे वैयक्तिक परिश्रम तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी मदत करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोणती स्ट्रॅटर्जी तुमच्यासाठी काम करते आणि ती कशी पाळली पाहिजे हे याच्यातून तुम्हाला समजण्यास लवकर मदत होईल. 95% लोक ज्या चुकांना बळी पडतात आणि त्या चुका कशा सुधारवता येऊ शकतात याच्यावर आपण थोडक्यात माहिती घेतली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.